8 साखळी करून घेतले. आता हे पहिल्या साखळीतून आपण घ्यायचं आणि हे थोडंसं टाईट करून घ्यायचं. यानंतर हे हा झाला गोल जो आपल्याला रुमाल करण्यासाठी पाहिजे असतो, मूळ रुमालाचा. आता इथून मधून घेऊन खांब करायला सुरुवात करायची. तीन येतात, त्यातून तीन मधले 2 मधून आधी घ्यायचे आणि मग परत 2 राहतात, त्या 2 मधून परत. आता एक खांब झाला, हा दुसरा खांब. आपण किती खांब होतात पाहूया. 2 3 4 5 6 7 8 9. अशा प्रकारे हा पूर्ण गोल करून घेऊया. 8 साखळीचा जर आपण मूळ केलं तर त्याला 12 खांब होतात. आता हे आपण इथून फक्त सिंगल धागा असं घेऊन इथे असे आणि इथे गाठ मारायची. तर दुसरा राऊंड पाहू. आता सुरुवातीला हा एक राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंडच्या वेळेला सुरुवातीला 3 साखळी घ्यायची. 1 2 3. एक खांब तयार झाला. आता करताना ही जी साखळी आहे वरची, यामधून आपण नेहमीप्रमाणे खांब करतो. 3 आतून 1 2 आतून एक खांब तयार. त्यातूनच अजून एक खांब घ्यायचं, म्हणजे 2 खांब घ्यायचे. 2 खांब झाले, मग 2 साखळी घ्यायची. एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून घ्यायचं. 1 2. परत 2 साखळी, 2 खांब झाले. आता परत 2 साखळी आणि एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 2 खांब. हा या असाच पूर्ण गोल करून घ्यायचा. गोल तयार झाला. आता पुढचा तिसरा राऊंड. परत मी इथे 3 साखळी घेते. 1 2 3. आता या साखळीमधूनच घेते मी. तीन खांब आणि 2 साखळी. आणि आपण आता इथे ही 2 साखळीचा जो गॅप आहे तसाच हा गॅप वर राहणार. तर आपण या इथून 2 खांबांच्या मधून घ्यायचं.
एक, दोन आणि तीन खांब झाले. आता परत पुढे तसंच करायचं आपल्याला की 2 साखळी घ्यायची आणि परत इथे जो गॅप आहे तो तसा सोडायचा आणि या 2 खांबांच्या मधून 3 खांब घ्यायचे. एक, दोन, तीन, परत 2 साखळी, परत 3 खांब. आता आपण चौथा राऊंड घेणार आहोत. परत 1, 2, 3, 3 साखळी घेतली आणि एक साखळी सोडून पुढच्या साखळीतून 1, 2, 1च साखळीतून आपण 4 खांब घेणार आहोत. 3 आणि 4 असे 4 खांब घेतले. आता पुढे परत तसंच करायचं आहे आपल्याला की 2 साखळी घ्यायची, 4 खांब 2 साखळी आणि परत हे जे 3 खांब आहेत त्यापैकी मधल्या खांबाच्या वरच्या साखळीतून 4 खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4 असे 4 खांब झाले. आता परत 2 साखळी घ्यायची, 1 साखळी 2 साखळी. परत आपण हे जे 3 खांब आहेत त्यापैकी आता बघा हा राऊंड असा पूर्ण गोल झालेला आहे. तर आता आपण जॉईन करणार आहोत दुसरा कलर. रेड कलर घेते मी आणि रेड कलर हा साध्या लोकरीचा घेते. एक वेगळं काहीतरी करून पाहिजे. दरवेळेला आपण चमकीच्या लोकरीच्या रुमालाला चमकीचीच लोकर घेतो आणि साध्या लोकरीच्या रुमालाला साधीच लोकर घेतो. तर आता दोन्हींचं मिक्सिंग करणार आहे या रुमालामध्ये. हे असं बांधून घ्यायचं, हे बारा राहिलेली जागा कट करून घ्यायचं आणि परत 3 साखळी घ्यायचे. 1, 2, 3. तर आता बघा इथे आता आपण 5 खांब घेणार आहोत. 1, 2, 3, 4 आणि 5. नंतर 3 साखळी घ्यायची. 1, 2 आणि 3. आणि आता काय करायचं आहे आपण की आता हे जे 4 खांब आहेत त्यानंतरची जागा आहे त्या जागेतून आपण 5 खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. हा रुमाल असा दिसतोय आता. तर आता आपण पुढचं करूया. परत 3 साखळी घ्यायची. 1, 2, 3 आणि आता
आता हे आहेत 5, तर त्यामध्ये प्रत्येक ह्याच्यातून आपण एक एक खांब घेणार आहोत. 1, 2, 3 आणि 4 खांब घेतले. आता इथे साखळी आपण वाढवायची आहे. 3 साखळी होते ते 4 साखळी करायची. 1, 2, 3, 4 साखळी आणि परत पुढून आपण प्रत्येक त्याच्यातून एक एक खांब घेत राहायचं. 1, 2, 3 आणि 4. परत 4 खांब 4 साखळी. 1, 2, 3, 4. असा रुमाल तयार झालेला आहे. आता पुढचा राऊंड. आता परत आपण 3 साखळी घेऊया. सुरुवात करताना आपण 3 साखळीच घ्यायची. 1, 2 आणि 3. आता इथे परत इथे प्रत्येक खांबातून एक एक खांब घ्यायचा. 1, 2 आणि 3. जसे खांब कमी होत जातात तसे साखळ्या वाढवायच्या. आपण 4 साखळ्या घेतलेल्या, तिथे आपण आता 5 साखळ्या. 1, 2, 3, 4, 5. आता इथे आले आपल्या 3 खांब आणि 5 साखळी. जर आपल्याला वाटत असेल जर टोपी होते तर 5 साखळीऐवजी 6 साखळी करा. 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3. तर ही डिझाईन अशी दिसेल. हा रुमाल आता असा दिसतोय. पण यात काय झालंय की जिथे आपण आता इथे 3 खांब केलेले आणि 6 साखळी, तरी पण हा रुमाल टोपीसारखा होत होता. त्यामुळे पुढे आपण कसं केलं की हा ट्रायल रुमाल आहे, त्यामुळे चूक आपली तशी झाली तर आपण काय करायचं हे लक्षात घ्या. तर मी जिथे 3 खांब होते तिथे मी एका ह्या मधल्या जागेतून आपण 1 खांब करत होतो तिथे 2 खांब केले. परत पुढून 1 खांब करत होतो तिथे 2. प्रत्येक ठिकाणी जिथे 1 खांब होता तिथे 2 खांब, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. 6 खांब केले आणि 5 साखळी. 6 खांब 5 साखळी. असे केल्यावर हा रुमाल व्यवस्थित झाला, नाहीतर टोपीसारखा होत होता. त्यामुळे आपण तिथेच ॲडजस्टमेंट करून घ्यायची. तर आता आपण पुढे घेऊया चमकीचा हा व्हाईट कलरची लोकर. तर आता पुढे पाहू शकता. आता हा कसा गोल तयार झालेला आहे. आपल्याला सुरुवातीला थोडंसं मिस्टेक झाल्यासारखं झालं, पण दिसताना काहीच नाही वाटत आहे. असं थोडंसं डोकं चढवायचं मध्येच. आता पुढे आपण बघूया पुढे कसं करायचं. पुढे करताना आपल्याला कंटिन्युअसली प्रत्येक साखळीमधून एक एक खांब घेत जायचं. आता ही वरच्या ज्या साखळ्या असतात त्यातून एक, परत लगेच पूर्ण म्हणजे लागूनच सगळे खांबच घ्यायचे, साखळी घ्यायचीच नाही.
व्हाईट कलरच घेतलाय आपण पुढे पण. हा रुमाल तुम्हाला पाहिजे थोडा मोठा करता येऊ शकतो. परत आता 3 साखळी, 1 2 3 साखळी घेतली. आता ह्या आतून परत एक एक खांब घ्यायचा. थोडा हा प्रॉब्लेम होत असतो की साध्या लोकरीला जास्त खांब घ्यावे लागतात आणि चमकीच्या लोकरीला कमी खांब घ्यावे लागतात. त्यामुळे फक्त जर मिक्सिंग जर असं लोकरमध्ये जर तुम्ही करत असाल रुमाल तर तेवढं लक्षात घ्यायचं. आता इथे आपले हे सुरुवातीला मी 3 झाले, ते चुकीचं झाले, त्यामुळे मी त्यातून परत एका ह्याच्यातून 2 अशी खांब घेते, म्हणजे पुढे ते प्रॉपरली दिसते थोडंसं. 1 2. आता आपण 5 साखळी घेतलेले, इथे सुरुवातीला 6 घेतले, त्यामुळे इथे 7 घेते. 1 2 3 4 5 6 आणि 7. सेम इथे पण 2 खांब. परत 2 खांब. चमकीची लोकर लागते कमी, पण ती महाग आहे आणि साधी लोकर स्वस्त आहे. 2 3 4 5 6 आणि 7. परत इथून 2 खांब. 1. तुम्ही करताना इथे आता तुमचे किती खांब येणार आहेत, हे 1 2 3 4 5 6 खांब येणार आहेत तुमचे. हे माझं सुरुवातीचं जे आपलं कमी घेतलं गेलं आणि टोपीसारखं होते, तर त्यामुळे हे सुरुवातीचं जे आहे ते नाही तसं करायचं. आपल्याला पुढे मी दाखवतेच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे पण मी 7 घेते. 3 4 5 6 आणि 7. आता इथे बरोबर आलं बघा. तर आता हे इथे जे 7 घेतले त्यातील 1 साखळी कमी करते. 6 साखळी घ्यायच्यात आपल्याला इथून पुढे, आणि हे किती आहेत, 6 खांब आहेत, तर त्याच्यामधून आपल्याला 2 खांब घ्यायचे. हा रुमाल आता असा झाला आहे. आता पुढचा राऊंड घेताना आपण पिवळा कलर घेऊया, स्मोकीचा पिवळा कलर. तर आता आपण काय करणार आहोत, परत एका साखळीतून 2 खांब आणि 2 साखळी. असं करताना एक साखळी सोडायची आणि पुढे परत
2 साखळी आणि 2 कप. 1 2 1 अशी डिझाईन तयार होते. असाच गोल पूर्ण करून घेऊया. रुमाल आता असा दिसत आहे. आता आपण लाल कलर जॉईन करून घेतलाय. आता आपण एक एक साखळी मगासारखंच करायचं आहे. प्रत्येक साखळीतून एक एक खांब घेत जायचं. ही सगळ्यात सोपी डिझाईन आहे, लक्षात ठेवायला लागेल. कंटिन्युअसली नुसतं प्रत्येक खांबातून एक एक प्रत्येक साखळीतून एक एक खांब करत जायचं. आणि ही डिझाईन दिसायला पण सुंदर दिसते. आपण 3 कलर घेतले, व्हाईट कलर, रेड कलर आणि येलो. अशा प्रकारे ही डिझाईन पूर्ण गोल पूर्ण होईपर्यंत करायची.